बेस्ट वर्सेस बेस्ट असा विघ्नेश नेहमीच म्हणतो. आमने सामने दोन कडक मुकाबला, दोन दिग्गजांचा. वन फर्स्ट स्लिप इज विनोद कोटिया इज फर्स्ट स्लिप. बैठक अधूरा पण शॉट पुरा, बैठक अधूरा शॉट पुरा. 4 रन. व्हॉट अ सुपर शॉट. 4 रन केले. पहिल्या चेंडूवर मात्र दणदणीत चौकार ठोकून आपलं खातं खोलतं एकदम थाटामाटामध्ये ओमकार मुरबी, ओमकार पाटील आणि आलेला विकी पाटील, म्हणजे दोन्ही बंधू आहेत. डावखुरा हा विकीचा खेळणी तेवढ्याच मध्ये थोडीच थोडी आहे, पण ओमकारनं मात्र प्रसिद्धीमध्ये जास्त प्रसिद्धी मिळवली. विचार केला त्याच्या स्टायलिशपणा, गॅमलर्स हा महत्व त्याला मात्र अजून उचलून देऊन देतो. ब्रँड अँबॅसेडर बऱ्याच ठिकाणी हा गाजलेला आहे. त्याचं एकमेव कारण क्रिकेट खेळता खेळता त्याने मात्र अवतीभोवती शरीराला एक स्टायलिशपणा आणलंय, म्हणून चर्चेमध्ये आहे टेनिस क्रिकेटच्या संपूर्ण विश्वामध्ये. वन्स अगेन आनंद रायटा मोहर द विकेट. ओ ओ ओ बैठक मारण्याचा प्रयत्न, पण जसं तसं उत्तर देताना चेंडू मात्र त्याच्या बॅटमध्ये येणार नाही याची दक्षता घेतली. गतीमध्ये परिवर्तन केलं. दॅट इज अ लवली ब्लॉक. चौकार त्याचे डॉट. वाट अ कश्मकश. 2 दिग्गज. बॉल गेला डॉट. पहिला चेंडू चौकार. खातं खोललं स्वतःचं आणि प्रेमनाथ मुरबीचं संघाचाही या फटक्याने. ओ ग्रेट डिलिव्हरी. ओ ओ अपील जोरदार. प्रश्न केला होता स्ट्रॉंग अपील, पण त्याचा तितकासा परिणाम झाला नाही. कल्पेश पटेल इज अंपायर. दुसऱ्या बाजूला स्वेरलेगच्या पंचाच्या स्वरूपात आपण पाहतोय स्वप्नील ठाकूर स्वेरलेगचे अंपायर आहे आणि मुख्य पंचाच्या भूमिकेत अंपायरच्या भूमिकेत कल्पेश पटेलला पाहतोय. पहिला षटक मॅन्डेटेबल टाकताना करावे 48 करून आनंद. चांगला फटका मोद घेतो. बिग गॅप आहे. 1 टप्पा क्रॉस द बाउंड्री. सरळ लॉंग ऑन लॉंग मध्ये फटका आला ओमकार पाटीलचा 4 धाब्यांसाठी. 4 रन. चौकारीने मात्र प्रेमनाथ मुरबी जातो. पहिल्यांदा फलंदाजी करता 5 ओव्हरच्या मॅच मध्ये टॉस जिंकली होती. करावे 48. कॅप्टन हे डिसाइड फील्ड फर्स्ट. आनंद, विनोद कोटिया, अक्षय, विकास यासारखे एकूण एक धुरंधर असे चांगले खेळ पाहायला. प्रिन्सचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स. चिराग सारखा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. फटका जबरदस्त रडार मध्ये. उंची जास्ती, लांबी तेवढी प्रॉपर ठेवताना मात्र चेंडू गेला गगनाला भिडणारा गगनभेदी षटकार. 6 रन. तर देवेश घरत हा खेळाडू जर पाहिला तर हा 12th मॅन म्हणून आलाय सँडी सर. तर ओमकार पाटीलचा टॅटो देखील त्याच्या हातावर आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूचा टॅटो एका 12th मॅनने केलाय. आणि या टेनिस क्रिकेटच्या खेळाने मात्र काय वेळ लावलंय, कारण की ओमकार पाटील सारखा एक आयकॉनिक प्लेअर आहे, त्याचा टॅटो या देवेशने काढलाय आणि खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटसाठी खूप मोठी एक चांगली उंची गाठली आहे. आणि ओमकारचे फॅन फॉलोअर देखील आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल. ओमकारची स्टाईल कॉपी केली जाते. ओमकारची ज्या पद्धतीने दाढी ठेवतोय त्या पद्धतीची दाढी देखील अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आणि ओमकारची स्टाईल, त्याची राहण्याची, त्याची शूजची, त्याची कपड्यांची, त्याची बॅटिंग स्टाईल ही कॉपी केली जाते. एवढा फेमस आहे ओमकार पाटील. आणि का फेमस आहे या पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळेल सँडी सर. नक्कीच विघ्नेश. आणि चांगल्या गोष्टींचं नेहमीच अनुकरण करावं आणि तेच केलं. त्याच्या स्टायलिशपणाला टॅटू काढताना जसं विघ्नेश मिळाला, दॅट इज चांगलं क्रिकेट आहे. पण ते क्रिकेट नाही तर नामवंत कॉमेंटेटरना चांगले दिवस आलेत. आमच्या बाजूला जो आवाज येतो आमच्या समेत त्यालाही मात्र राजेंद्र स्पोर्ट्सनं या दुकान आहे इन्स्ट्रुमेंट स्पोर्ट्सचं, तिथे या सुंदर चेहऱ्याचा हा कॉमेंटेटर दुकानामध्ये चित्र काढताना मात्र आपण पाहाल. चित्र काढलं गेलंय कुणाल दाते आणि विघ्नेशचं. असं ग्लॅमर आलं कॉमेंटेटरचंही. क्रिकेटचं पट्टून तर आहेच, पण कॉमेंटेटरही मात्र कमी नाही. राजेंद्र स्पोर्ट्स वाटत चांगला फटका डाव्या हाताने फलंदाजी करताना मात्र विक्की पाटीलने आपला दर्जा दाखवला. एक दर्जेदार स्ट्रोक मात्र छेदून जाते. वाईडिश मिड विकेट स्वेरलेगच्या दरम्यान 4 रन. धावसंख्या 22 वर. घणघणीत दणदणी सुरुवात. प्रेमनाथ एलिपन मुरबी. पहिले षटक आनंदने टाकलं. 18 धावा खर्च करताना सफलता मात्र मिळाली, यश मिळालं नाही. दुसरं गोलंदाजासाठी प्रिन्स चांगला ऑलराऊंडर आहे. SSPL PL
सीवूड सेक्टर प्रीमियर लीगचा हा 2 वेळा मॅन ऑफ द सिरीज. ओ स्टायलिश शॉट. ओ हो बैठक अपुरी, फटका मात्र पूर्ण करताना षटकार. बॅट मधून विकी पाटील. चरण. ही जोडी भावांची अतिशय डोकेदुखी ठरणार आहे या वेळेला. करावे 48. चेंडू फुरेंत होता, काय आखणी केलं, बॅलन्स पाहण्यास होता. चेंडूची फळी होती, बॅट स्विंग केली हातामध्ये आणि एक दर्जेदार षटकार मात्र पाठवला बरोबर मिड विकेटच्या डोक्यावरून षटकारासाठी बॅट मधून विकीच्या. स्कोरबोर्ड पाहिला तर जातो 28 वर. 8 चेंडू मध्ये 28 धावा. याच्यावरून प्रेमनाथ मुरबीची ताकद काय आहे. खारघर विभागामधले एक दादा संघ आणि नवी विभागाचा एक बेहतरीन बलाढ्य संघ अशी चाललेली ही चढाओढ, आमने सामने बॅटल. लेफ्टन ओ या बोले बोलायला बॅकफुटला जात. झाडांच्या भेटीला फक्त धाव मिळेल विकीला फक्त या फटक्यावर. 1 आणि 1च. 1 ने धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या दरम्यान बिनगडी बाद प्रेमनाथ मुरबी पोहोचलेल्या 29 धावसंख्येवर. सुरेख फलंदाजी. दर्जेदार आयोजन आपण पाहतो. रिद्धी सिद्धी कोपरी चषक 2021 मध्ये पर्व 10. बैठक जरूर होता, बेंड केला होता, पुढचा पाय आणि दिशा दिले, पंच केलं होतं. बॅकवर्ड स्क्वेअर ऑफ द पॉइंटला सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट नाव. चांगली भागीदारी. पहिल्या आघाडीला येताना सलामीला येताना प्रेमनाथ मुरबी कडून स्टायलिश ओमकार पाटील अलॉंग विथ हिज ब्रदर विकी. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन ही डोकेदुखी सातत्याने सतावते बऱ्याच प्रतिस्पर्ध्यांना आणि तेच नेमकं रिद्धी सिद्धी चषक 2021 पाहायला मिळते. यावेळेला अगेन्स्ट खेळताना 48 करावे. काय करू काय नाही हे विकेट मिळणं जरुरी आहे. जेवढ्या लवकर एखादा ते फलंदाज बाद झाला तर सामन्यामध्ये जो स्कोर आहे त्याला मध्ये थोडासा लगाम घालू शकतो. अन्यथा याच सरासरीने धावा मात्र काढण्यात येतील, कारण तेवढी फलंदाजी कडक आहे. येणारा नरेश आहे, अजून बुमराह आहे जबरदस्त. संकेत चांगला खेळाडू आहे या मुरबी. प्रेमनाथ आपण उपमचं क्रिकेट पाहिलं होतं, स्वर्गीय आनंद दिघे चषक. चेंडू आतमध्ये आणण्यामध्ये यश मिळालं होतं. टप्पा पडल्यानंतर बॅकलेनचा चेंडू होता, बॅकफुटवर गेला आणि त्याला स्टेअर केलं होतं सिली पॉइंटला. सिंगल घेतली. सिंगल बरोबर धावसंख्या पोहोचते पुढे प्रेमनाथ मुरबी संघाची 31 वर. चांगली धावसंख्या. आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ झालाय. त्या 11 चेंडू मध्ये खोड्याने धावा आणण्यामध्ये यश मिळालं आहे प्रेमनाथ मुरबी संघाला. गोलंदाजी टाकताना प्रिन्स सातत्याने आपण पाहिलं तर डे नाईटचं एक सुरेख असं आयोजन SSP मध्ये करावे 48 करतो. संकल्प ऑर्गनाइज मित्रमंडळ आयोजित करतो. हो अनदर स्वीट टायमिंग. भेटीला पुन्हा मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावा. बॅट मधून डावखुऱ्या स्टायलिश विकीच्या. चरण 37 धावा. पहिला सकाळचं सत्र निश्चित आपण पाहिलं होतं. 2 सामना जिंकून झू गाव 11 झू गाव पोहोचलेले आहे क्वार्टर फायनल मध्ये. याच्या अगोदरची जयगंजन कुक्षेत आणि आपण सामना पाहिला श्रावी 11 जीवदानी बामण डोंगरी. शेवटच्या षटकापर्यंत मात्र मॅच नेला होता पण सामना जिंकला श्रावी 11 जीवदानी ब्राह्मण डोंगरीने. जो जिंकेल तो श्रावी 11 जीवदानी ब्राह्मण डोंगरीवर 2 हात करेल. लगेचच 2 षटकाचा खेळ संपलाय. आपण सामना पाहतोय करावे 48 क्षेत्ररक्षण करताना आणि खारघर विभागातील प्रेमनाथ मुरबी दादा संघ बिनगडी बाद. धावा लागतात 37. काय वाटतं विघ्नेश, 2 षटकाचा खेळ संपला, 37 बिनगडी बाद. येस, फ्लाइंग स्टार्ट आहे. कारण की जर ओमकारची तर खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळेल, पण त्याला 7 विकी पाटील देखील आहे. तर सँडी सर विकीचा पाहिलं तर बॅक प्रॉब्लेम आहे. तो धावताना देखील बॅकला हात लावून धावतोय. इंजर्ड आहे तरी देखील स्लॉक स्वीप असेल किंवा मिड विकेट रिजन मध्ये खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. वाघ जगदी जखमी असला तरी देखील तो तितकाच घातक असतो हे दाखवून देतोय. त्याचप्रमाणे विकी देखील ज्याप्रमाणे जखमी आहे तरी देखील तो घातक आहे प्रतिस्पर्धी संघासाठी. त्याच दरम्यान सुजितजी म्हात्रे कळंबडी स्वरा स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर आणि जी कळंबोली जी रायगड प्रीमियर लीग झाली, कळंबोली टीम जे विनर झाले त्याचे ओनर देखील आहेत. ओमकार पाटील त्याचा आयकॉन प्लेअर देखील होता. तर त्यांना देखील मी विनंती करतो की आपण मंचावर या. उमेश भोईर आपण देखील मंचावर या. आपलं देखील चर्चा स्वागत आहे. फिंगर इज पहिला झटका. ओमकार माळत प्लंब विकेट LBW पाचित म्हणून परतल्या पहिल्या झटका लागल्या. गोलंदाज बुमराह. तर बुमराहला पहिलं यश मिळते.
सफलता मिळते. बरोबर बॅकवर्ड मध्ये चेंडू टाकला आणि पायानं आदळल्यानंतर मात्र जोरदार स्ट्रॉंग पेल उचलून धरली अंपायरने. पहिलं यश संपादन करून देताना बुमरा. षटक क्रमांक तिसऱ्या चेंडूवर मात्र स्टायलिश प्लेअर आणि क्रिकेट विश्वातलं मोठं नाव ओमकार पाटील बॅक इन पवेलियन. एक गडी बाद 37. 2 ओव्हरमध्ये 37 बिनगडी स्थिती होती. बुमराला जोपर्यंत आणलं मोर्चावर त्याने पहिल्या चेंडू ब्लॉकमध्ये टाकताना बैठक मारण्याचा विचार होता. बैठकीमध्ये मारताना बॅटला न लागता पॅनवर आदळला. 8 चेंडूमध्ये 19 धावांची एक धडाकेबाज फलंदाजी करता परतला. चांगली खेळीचा हा शेवट. त्यामध्ये लावले 3 चौकार आणि 1 षटकार. व्हेरी गुड बॅटिंग बाय ओमकार पाटील. प्रेमनाथ मुरबी बॅक इन पवेलियन. LBW स्वीकार झाला गोलंदाज बुमराच्या पहिल्या चेंडूवर. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर सफलता. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर ऑफ द पॉइंट. डीप कव्हर. ड्राईव्ह करताना मात्र चेंडू जाता खणखणीत चौकार. शानदार ड्राईव्ह कडक फटका. 4 रन. 4 ने धावसंख्येने खातं खोलताना मात्र नवीन आलेला फलंदाज रोशन तर रोशन पाटील हा नवीन फलंदाज पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून मात्र घणघणीत सुरुवात करतोय. दणदणीत सुरुवात करतापर्यंत चेंडू ड्राईव्ह केलं. खराब क्षेत्ररक्षण. विनोद कोटिया सिलीम फबलिंग झाला. त्या संधीचा फायदा होत होता कारण कोणता तरी फलंदाज मात्र बाद होताना दिसला असता. कम्युनिकेशन घडलं नव्हतं. चांगलं कम्युनिकेशन. बॅक फिल्डिंग इज देयर. सिलीम ऑफ विनोद कोटिया. 1 धाव मात्र मिळाले. 1 ने धावसंख्या प्रेमनाथ मुरबी पोहोचले. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान 1 गडी बाद 42 धावा. रिद्धी सिद्धी चषक 2021 पर्व 10वे सीझन 10 मध्ये सामना पाहतो करावे 48. त्यामध्ये चालला खारघर विभागातील मुरबी. चांगली फलंदाजी आणि आताच म्हटलेलं होतं विघ्नेश मडवी द ग्रेट कमेंटेटर यांनी मला सांगितलं की बॅक जी इंजुरी आहे पेनिंग आहे ते कमरेचा मात्र दुखापत घेऊनही मात्र खेळतोय. संघाची गरज आहे आणि संघाची गरज ओळखून मध्ये ते दुखापत दुर्लक्ष करून वानगाडीला आला नंतर फ्लाइंग स्टार्ट करून दिली आपल्या भावाबरोबर ओमकार बरोबर. खेळतो 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साहाय्याने. वैयक्तिक 18 विजयनला जाते कव्हर पॉइंटच्या डीप कव्हरला. डीप कव्हरवरून पॉइंट वरून क्षेत्ररक्षणाचं परत फील्ड करणं एकदम आणखी मिळते. नवीन फलंदाज आलेला आहे रोशन पाटील. 4 धाब्याने खातं खोललं. वैयक्तिक 3 चेंडू खेळल्यानंतर 6 धावा लावते आपल्या खात्यावर आणि संघाची धावसंख्या 44 for 1 विकेट इज प्लम विकेट बॅक इन पवेलियन ओमकार. शेवटच्या क्षणामध्ये मात्र टॅप केला शॉर्ट स्क्वेअर लेगला. धाव घ्यायची होती पण तेच तरर असा स्क्वेअर लेगचा फिल्डर होता. चांगलं चप्पलता दाखवली आणि तिथेच मात्र एक धाव रोखून चांगल्या षटकाची समाप्ती. 2 षटकामध्ये 37 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये बुमराने धावा दिल्या फक्त 7 आणि अतिशय महत्वाची विकेट त्याने मिळवली पायचीच्या रूपामध्ये ओमकार पाटीलला बाद करताना. 7 धावा खर्च केला. 1 सफलता. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. 44 धावा प्रेमनाथ मुरबी 1 गडी बाद. शांत क्रिकेट आहे विघ्नेश. त्यामुळे धावसंख्येला निश्चित आला घातलाय. लगाम दिलाय. अंकुश ठेवला मी म्हणेन कारण 37 धावा 2 षटकांमध्ये पूर्णपणे भरपूर धावसंख्या उभारील अलेख असं सांगत होता आणि तिथेच मात्र धावसंख्या कमी देताना बॅकअप करून दिले करावे 48 संघाला बुमरा एक गोलंदाजाने. नाव प्रिन्स ही 2nd अँड टीम 4th ओव्हर. संघाकडून 4थं आणि आपल्या कोठ्यातील शेवटचं अखेरचं 2रं षटक. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. चांगला चेंडू बरोबर बॉक्स मध्ये टाकल्यात ऑफसाइड ऑफस्टंप. बॅट नंतर पायाला लागल्यानंतर सिंगल घेतली यावेळी फलंदाज रोशन पाटीलने. 1 ने धावसंख्या पुढे जाणार. स्कोर बोर्ड होती 45 1 गडी बाद. 4थं षटक मार्गस्थ असताना प्रेमनाथ मुरबी अगेन्स्ट खेळताना कराबे 48. डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षण लावले. विकेट पाटील दर्जेदार खेळ करतोय. दुखापत असताना पाठीचा जो दुखापत आहे ती सतावत असताना चांगली फलंदाजी. उंच मारून पंच करत होता. उंची जास्ती होती ती पाहिली. त्याच्यानंतर मात्र वाईटचा इशारा करताना कल्पेश पटेल अंपायरच्या रूपामध्ये आणि ते मात्र नाराजी व्यक्त केली होती. दोन्ही पंचांनी काय सांगितले बघूया. कारण स्वप्नील ठाकूर आहे साथीला अंपायरच्या रूपात स्क्वेअर लेगच्या पंचामाच्या रूपामध्ये पाहतो. स्वप्नील ठाकूर
पण ते वाईड घोषित केली. वाईडची घोषणा केल्यानंतर एकदा मात्र वाढले जाईल धावफलकामध्ये 46 धावा स्कोरबोर्ड ते एक गडी बाद. फटका चांगला मधोमध स्टँड डाऊन डिलिव्हरी होईल का? येस इट इज. बरोबर भेटील कॉमेंटेटरच्या. कॉमेंटेटर आणि जिथे आमचं सचिन मुंडे आहे इंडिया क्रिकच्या तिथे हा चेंडू मात्र हा तुमच्या सलामीला पाठवतो असं विकी पाटीलने सांगितलं. ब्रँड आहे माझा प्रेमनाथ उर्वी. 6 रन. अर्धशतक पार. 52 धावा तब्बल. चांगली फलंदाजी. अप्रतिम फलंदाजी. दुखणं पाठीचं असताना एक फलंदाजी खरोखरच दात दाबे लागेल. ड्राईव्ह केल्या थेट गेल्या सेलिमी डाबला धाव मात्र मिळत नाही. प्रिन्स हा गोलंदाज आपल्या कोट्यातले अखेरचं अर्थात दुसरं षटक टाकताना संघाकडून चौथं. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. प्रिन्स कम्सिंग बॉल टू विकी. फटका चांगला अलाउंड द कार्पेट. बिग गॅप चान्स फॉर आउटफील्ड फीज फास्ट आणि इथे चेंडूला अडवणं मुश्किल. चिन्या चकला त्याच्यानंतर शत्रुशन चकला. चेंडू मात्र सीमा पार. आरपार 4 रन. 56. अब तक 56 धावा. चांगले धावसंख्येला आकार देण्याचं चोख काम केलं. कारण पाठीची दुखापत असताना मात्र ओमकार बरोबर सलामी देता आला आणि इथं मात्र नाबाद खेळी. अतिशय जबरदस्त इनिंग खेळताना सर्वोत्तम इनिंग पैकी एक विकी पाटीलची. टाक आवाज असा गुणगुळला कानामध्ये. बॅटचा फटका तडाखा दिला मात्र षटकाराच्या बाहेर. व्हॉट अ शॉट यार. व्हॉट अ फॅब्युलसली हिट वाईड इज लॉंग आर्म. 6 रन. मिडल ऑफ द बॅट. साऊंड स्ट्रेट ऑफ द बॅट. सुपर्ब. 6 रन. काय फलंदाजी यार. डोळ्यांचे पारणे फेडणारी फलंदाजी विकी पाटील. 35 धावांची नाबाद खेळी. त्याच्यामध्ये षटकार मारले आतापर्यंत 4. 2 चौकार 4 षटकार. व्हेरी गुड स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण सेलिमी डाऊनला. एक धाव मात्र रोखून धरली. धाव घ्यायची होती परंतु वेळीच वेळेला थेट गेला तर क्विक. 4 षटकांचा खेळ संपलाय. कराबाय 848 करून मात्र आता जे षटक टाकलं होतं प्रिन्सनं 18 धावा खर्च केल्या. 2 षटकं प्रिन्सनं टाकलं. त्या 2 षटकामध्ये खूपच खर्च. 37 धावा. एकही सफलता मिळाली नाही. अतिशय महागडी गोलंदाजी. 2 ओव्हर नो मेडन. 37 रन्स अँड नो विकेट. असं फलंदाजी मात्र त्याचं खरं कारण होतं विकी आणि ओमकार पाटील एक लागलेले अतिशय दर्जेदार आक्रमक फलंदाजी. धावसंख्या 62. चला स्पीडअप करायचंय कारण 2 मॅचेस अजून खेळवायचं बाकी आहेत. आजचाच एक संघ मात्र बाहेर निघेल सेमीफायनल. 4-4 ओव्हरच्या त्या मॅचेस असतील याची दक्षता घ्या. हा स्पीडअप करावं लागेल त्यासाठी कारण अंधार थोड्याच वेळेला पडू लागेल मैदानावरती आणि त्या बॅड लॅब मध्ये खेळताना मात्र कोणत्याही आयोजकाला मात्र आवडत नाही. त्यासाठी मात्र आम्हाला सहकार्य करा प्लीज. कोऑर्डिनेशन टू ऑर्गनायझरला तुम्ही कोऑर्डिनेट करा असं मी विनंती करतो. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू दीपक शिंदे अनुभवी असं गोलंदाज. संकल्प करावे हा संघ जेव्हा होता तर चौकडीमध्ये आदरणीय नगरसेवक माजी नगरसेवक विशालजी डोळस त्याच्यामध्ये हा गोलंदाजी टाकायचा. त्याच्यात बळी त्याच्यानंतर विशाल अशी गोलंदाजी होती संकल्पी. तेव्हा माझा दादागिरी बऱ्याच भेदक मारा पाहायचा. त्याच्यामध्ये एक शिलेदार अजूनही माझं प्रतिनिधित्व करताना गोलंदाजी अखेरचं षटक टाकताना हा कराबे 48 कडून गणेश दीपक शिंदे पहिला चेंडू टाकला. एक सिंगल घेतली. धावसंख्या 63 एक गडी बाद. 63 लॉस ऑफ 1 विकेट. विकेट इज गॉन इन पेबिलियन इन इज स्टायलिश प्लेअर ज्याने 8 चेंडूमध्ये 19 धावा केल्या. ओमकार पाटील फक्त एकमेव विकेट पडली. त्याच्यानंतर मात्र 21 सफलता न देता सुरेख अशी फलंदाजी लाजवाब फलंदाजी खास करून विकी पाटील. दीपक ओ सुपर्बली यार. टायमिंग मिस झालं. थोडी अंदरुनी ताकद आतमधली ताकद कमी पडली आणि इथे झेल टिपला गेला डीप स्क्वेअर लेगला. बुमरा ज्याने पहिलं विकेट काढलं होता ओमकार पाटीलचं तोच गोलंदाज या वेळेला क्षेत्ररक्षण टिपताना झेल टिपतो. पहिला यश मिळून देतो गोलंदाज दीपक शिंदेला. दुसरं यश सांघिक. 2 गडी बाद जे सलामी जाता जाता कमाल केली. पाठीचं दुखणं साथीला असताना मात्र त्याची तमा न बाळगताना काय खेळी केली आहे. जेवढं कौतुक करा तेवढं कमी असेल. वेल प्लेड विकी. लाजवाब खेळ डावखुऱ्या फलंदाजाचा. धावा बनवल्या 13 चेंडूमध्ये 35. 13 चेंडूमध्ये 39 आतापर्यंत सर्वोत्तम आहे. नावावर जो गाव 11चा कॅप्टन मयूर भोईर. त्यामुळे त्याच्या जवळपास मात्र गेल्या फलंदाज 13 चेंडू 35 धावा. विकी पाटील फुलटॉस बॅटवर कावू कॉर्नरला छेदून बीट करून फटका. ओहो षटकार.
ब्युटिफुल हिट बाय रोशन पाटील. चांगली फलंदाजी. जेव्हा जेव्हा विकेट पडतात तर हाच फलंदाज असतो जो मदतीनेच येतो प्रेमनाथ मुरबीचा, ज्याचं नाव आहे रोशन पाटील. ग्रेट प्लेअर. 69 आतापर्यंतचा उच्चांक, कारण या अगोदर 68 धावा होत्या, 67 धावा होत्या, तो ओलांडला गेला 68 वर. 68 इज अ टॉप स्कोर. रिद्धी सिद्धी चषक 2021 पर्व 10वे मध्ये उच्चांक गाठला प्रेमनाथ मुरबी. 2 गडी बाद, धावा लागल्या, स्कोर बोर्ड होती 69. अखेरचे षटक टाकताना गोलंदाज आहे सर्वात एक्सपिरियन्स गोलंदाज, एक्सपिरियन्स प्लेअर दीपक शिंदे. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. चांगला फटका मधोमध घेतला, बॅटचा सुंदरसा जस्ट शॉट, वन बाउन्स, ऑलमोस्ट फक्त अर्धा फीटचा अंतर, अर्धा फीट कमी, 6 इंचेस शॉट, 4 रन. ते केडीकडून लगातार 2 षटकारासाठी रोशन पाटील याला 1000 रुपये. केडी, थँक्यू सो मच केडी. पूर्णपणे आत्मविश्वास वाढून देतात असेच जे असतात सन्माननीय. पण इथे बीट करून गेला. घोषणावली फक्त 1 धावेची. 1 धावसंख्या मात्र जाईल. सर्वस्व स्कोर पाहताना प्रेमनाथ मुरबीचा 74 धावा स्कोर बोर्डवरती. अखेरचा षटक आणि अखेरच्या षटकामध्ये दीपक शिंदे गोलंदाज 5 चेंडू टाकले, 1 आउट बळी घेतला. त्याच्यानंतर षटकात चौकार आणि 1 शेवटचा चेंडू इनिंग बनला. 5व्या षटकातला शेवटचा चेंडू लाजवाब फटकांच्या मानामध्ये. इथे मात्र एलिमिनेशन मिळत नाही. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक जेल सुटला. कॅचेस विन द मॅचेस म्हणलं जातं. रोशन पाटीलला मिळतं जीवदान. जीवदान मिळाल्यानंतर धावा मात्र खात्यात टाकतो स्वतःच्या 2 आणखीन. 2 धावसंख्या मात्र वाढते 76 वर. 77 टू विन करावे 48. सर्वात उच्चांक गाठला गेला येत्यामध्ये खेळताना. कारगर विभाग येथे प्रेमनाथ मुरबी, कोण ओळखत नाही संघाला. ओमकार पाटील पहिलं नाव आहे ते विकी, त्याच्यानंतर नरेश, हा अनुभवी रोशन पाटील, संकेत, अशी चौकडी 5-6 अक्षर टेनिस क्रिकेट मध्ये हाहाकार माजवतात. त्या संघाने मात्र रिद्धी सिद्धी चषकीमध्ये येऊन उच्चांक गाठला 76 धावांचा. 9 चेंडू मध्ये 21 धावांची रोशन पाटीलची नाबाद खेळी. 2 चौकार 1 षटकार असा खेळ केला. 9 चेंडू मध्ये येताना 21 धावांची अतिशय आक्रमक फलंदाजी केली रोशन पाटीलने आणि धावा मात्र वाढवून दिल्या संघाला. 76 धावा 5 ओव्हरमध्ये, 2 गडी बाद. चला लवकरात लवकर खेळ करायचा आहे. कुठेही जास्त वेळ घेऊ नका मैदानामध्ये, ही नम्रतेची विनंती राहील. नितीन भोईर आणि योगेश भोईर जे प्रमुख आयोजक आहेत रिद्धी सिद्धी कोपरी या चषक मध्ये सीझन 10 याचं आयोजन करताना, आणि त्यांच्याच मार्फत आम्हाला नेहमी सांगितलं जातं का अजूनही मात्र 2 सामने उर्वरित खेळवायचे बाकी आहेत. त्यासाठी मात्र वेळ कमी पडू शकतो. वेळ कमी पडू नये यासाठी आम्हाला सहकार्य करा. त्यासाठी एवढंच करायचं आहे, अतिरिक्त वेळ मैदानामध्ये न जाऊ देता खेळ भावनेने मात्र ती खेळायचं आहे, याची दक्षता घ्या. वारंवार आम्ही सूचना करूच. रिद्धी सिद्धी चषक 2021 आपण हा देते पण असं 16 पाहतोय. त्याच्यामध्ये अतिशय दर्जेदार खेळी केली. पहिल्यांदा आघाडीला येताना ह्या स्टायलिश प्लेअर ओमकार पाटीलने 8 चेंडूचा फेस करताना 19 धावा हे पटकावल्या. त्याच्यानंतर विकी पाटीलचं दुखापत अंगावर असताना मात्र संघाची जी गरज होती ती ओळखून खेळला. 13 चेंडू मध्ये 35 धावा, त्याचे उत्तुंग 4 षटकार आणि 2 चौकार अशी खेळी होती. रोशन पाटीलला त्याला चांगली भागीदार करताना उत्तम साथ दिली. 9 चेंडू 21 धावा. आनंद याने पहिलं षटक टाकलं तर P1चा 18 धावा खर्च करताना एकही मात्र विकेट काढता आली नाही, एकही बळी मिळाला नाही. त्याचा प्रिन्सनं 2 षटक टाकले, 2 षटकामध्ये एकही मेडन नाही. 37 धावा जवळ दिल्या. 2 ओव्हर नो मेडन, 37 रन्स अँड नो विकेट. अतिशय महागडं हा गोलंदाज ठरला 48 करावेकडून. बुमरानं अतिशय जबरदस्त चांगली गोलंदाजी टाकताना फक्त 7 धावा खर्च केल्या आणि एकमेव विकेट जी पहिली घेतली ओमकार पाटीलची प्लम विकेट ती मिळवली होती बुमराने आपल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर. दीपकनं गोलंदाजी टाकताना स्लॉगिंग वर मध्ये 14 धावा खर्च करताना विकी पाटीलला तंबूच्या दिशेने रवाना केला. असे 2 गडी बाद 76 धावा. 77 धावांचं आव्हान टार्गेट आहे करावे 48 आणि ती पेलण्याची क्षमता मात्र निश्चित आहे. विनोद कोटिया इज अ बेस्ट प्लेअर. आनंद आहे, प्रिन्स आहे, अक्षय मुसळे आहे चांगला फलंदाज.
विशाल असे सुशांत या सामन्यामध्ये खेळताना दिसला नाही, परंतु चिराग असे एकूण 5-6 फलंदाज, कारण SSPL दिवस रात्रीचा हा मात्र प्रीमियर लीग नेहमीच अतिशय जबरदस्त ज्यांचं आयोजन असतं, त्या आयोजनामध्ये जे पर्व गतवर्षीचं याच विनोद कोट्याने गाजवलं होतं, तब्बल 120 धावा आणि 16 षटकारासह सर सिक्सर किंग म्हणून याने मात्र ते प्राइज पटकावलं होतं. तोच आहे स्ट्राईकला विनोद कोटिया, फेसिंग करणार पहिल्या चेंडूला. सफरून खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतील कडेला लागून शॉट्स खेळला, इथे मात्र सुरेख फिल्डिंग पाहायला मिळाले, पण तोपर्यंत सुरक्षित राहायला सिंगल चिकी रन्स घेताना 2 लगावा लागली होती. 77 डबल 7 असा आकडा आहे टार्गेटचा. करावे 48 संघाच्या समोर सामना जिंकण्यासाठी पहिल्या चेंडूवर सिंगल घेतली. आणि जेव्हा 5 पर्व झाले आतापर्यंत जर पाहिलं सेक्टर सीवूड प्रीमियर लीग, तिथे मात्र हाच जर राजबिंडा प्रिन्स राजपुत्र मात्र 3 वेळा मॅन ऑफ द सिरीज हा प्राइज पटकावला आहे. हे लेफ्ट हँड कॉम्बिनेशन जसं पाहिलं होतं आपण मुरबी कडून करताना ओमकार पाटील आणि विक्की पाटील, तसंच कॉम्बिनेशन आहे प्रिन्स. चांगला चेंडू यावेळी गोलंदाज शुभम, चांगली गोलंदाजी, पहिल्याच चेंडूवर सिंगल, त्याच्यानंतर मात्र जोरदार अपील केली होती अगेन्स्ट प्रिन्स. धाव मात्र मिळाला नाही. पुन्हा जातोय आपले बॉलिंग मार्कवर शुभम. प्रेमनाथ मुरबी कडून गोलंदाजी टाकताना समोर प्रिन्स. दिशा मात्र भटकला होता शुभम यावेळेला. ऑफसाइड ऑफ स्टंप बराचसा बाहेर होता, ते ओळखलं अंपायर कल्पेश पटेलने इशारा दर्शवताना व्हाईट बॉलचा. व्हाईट +1 अशा 2 धावा स्कोर मध्ये येऊन मिळतील करावे 48च्या. धावसंख्या बिनगडी बाद 3. प्रिन्स आणि विनीत कोटिया अशी सलामीची जोडी आपण पाहतो. स्ट्राईकला प्रिन्स, डावखुरा फलंदाज, सामना करेल शुभम प्रेमनाथ मुरबी कडून. राईट आर्म राउंड द विकेट. स्टाइलिश शॉट बिटवीन लॉंग ऑन लॉंग ऑफ, नो मॅन इज देअर. व्हॉट अ लवली शॉट. बॅट मधून एक दर्जेदार फटका, 4 रन. सुरेख फटका अलाउन द कार्पेट, चुंबन घेत मात्र पार केला. लांगॉनला दिशा देताना चौकात बॅट मधून प्रिन्सच्या 4 रन. 4 धावसंख्या पुढे सरकते. करावे 48. 77 ला उत्तर देताना 7. 77 धावसंख्येला 7 धावसंख्येला उत्तर आहे. आतापर्यंत चेंडू टाकलेल्या शुभमने प्रेमनाथ मुरबी कडून पहिलं पिव्यांचे षटक टाकताना 7 धावा. पुढला चेंडू शुभम टू प्रिन्स. हो जसं रिलीज करायला थोडंसं अडकलले होते, पाय रुतत चाललेत काय, पाय अडकलले होते आणि तिथे चेंडू रिलीज करण्यासाठी मात्र स्पष्ट नकार दिला. नाही चेंडू टाकला नाही. बलिक मार्क पर जाताना परत चेंडू त्याच्यात लवली सुपरली रिड्यूस केला. इथे गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मला. जी गतिमान 3 चेंडू त्यापर्यंत अगोदर टाकले होते शुभमने, त्या वेगाचा गतीने हा चेंडू नव्हता, त्यामध्ये थोडासा मात्र कमी दिसला वेग. डॉट फटका नंतर उशानंतर बॅट अगोदर चालले होते, पण उशारानं पण ड्राईव्ह केलं वाईडिश लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. फक्त 1 धाव मिळते या चेंडूवर. 5 चेंडूचा खेळ समाप्त, धावा झालेल्या 8, परंतु सरासरी खूप आहे 77. 15च्या पुढे 15.80 हे जवळजवळ सरासरी आहे प्रत्येक षटकामागे. 17 धावांची अगोदर 4 ओव्हर सरस होते. ओ शट ऑन विनोद परतला. शॉट ऑफ यांच्या जवळ चेंडू होता, बॅकफुटवर गेला. शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न मात्र उंची घेतली हवेमध्ये. चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिला, लांबी कमी आणि उंची जास्ती, एलिमिनेशन मिळत नाही. चांगला फलंदाज मात्र तंबूच्या असरला. विनोद कोटिया बॅक इन पॅव्हिलियन इज गॉन. 8 एक गडी बाद. पहिला झटका बसला 8 वर, तर पहिला गडी बाद झाला तर विचार केला तर बरंच धाव 8 चेंडूमध्ये 19 धावा चोपल्यानंतर बाद झाला तर ओमकार पाटील. नवीन फलंदाज यश. स्पर्धा गाजवलेली आहे बरेच ठिकाणी यशने, पण यावेळी यश मिळतंय का नाही, यशला यश मिळवून द्यायला लागेल संघासाठी. फलंदाजी करावी लागेल कारण अडचणीत आहेत. कारण 15.80 सरासरी असताना धावा लागल्यात पहिल्या षटकाच्या दरम्यान. षटकानंतर केवळ 8. सुरेख अशी गोलंदाजी टाकली यावेळेला शुभमने. ओमकार पाटील गोलंदाज,
राईट एम फ्रॉम द विकेट फिनिशला पहिला चेंडू मात्र वन बाउन्स जातोय हा चेंडू सीमा पार 4 रन 4 धाबा. पहिल्या चेंडू जोरदार स्वागत केलं ओमकार पाटीलचं स्पिन्सने स्ट्रोक खेळला होता लॉंग ऑफच्या दिशेने 4 रन. 4 ने धावसंख्या मात्र पुढे जाते 12 वर. क्लीन बॉल व्हॉट अ यॉर्कर ब्रह्मास्त्र ऑफ द क्रिकेट सुपरबली यॉर्क कडक बुंदा बुंद्यामध्ये चेंडू आणि एसटी मात्र आडवी केली लेग स्टंप डावी एसटी आडवी. व्हॉट अ यॉर्क यार सुपरबली यार गापील ठेवलं. पहिला चेंडू स्लो मध्ये टाकताना दुसरा चेंडू मात्र तेज तरात टाकताना यॉर्क केला. यॉर्कला उत्तर नव्हतं प्रिन्सकडे. उत्तर न देता यू मिस ऍट डेफिनेटली हिट असा प्रकारचा चेंडू टाकला ब्रह्मास्त्र क्रिकेट यॉर्क. त्या चेंडू मात्र तिफलाची. विकेट क्रमांक दुसरा बाद. दोन्ही आघाडीवीर मात्र तंबूच्या असल्या. जाताना 6 चेंडू खेळला 2 चौकारांसहित 9 धावा आपल्या खात्यावर जोडल्यानंतर संघाची धावसंख्या 12. 2 गडी बाद अशी खराब सुरुवात. लक्ष खूप मोठं आहे. टार्गेट 77 धावांचा असताना जी फ्लाइंग स्टार्ट ची आवश्यकता होती जरुरी होती गरज होती ती भेटली नाही. त्यामुळे स्कोर बोर्ड फक्त 12 वर आहे. दोन चेंडू झाले. आनंद कडून अपेक्षा असेल या वेळेला संघासाठी एक मोठी खेळी उभारायला लागेल. पण अशा बरेच वेळेला आनंदानं हा डाव सावरलेला करावे 48 कडून खेळताना आघाडी येताना पाहायचं पण यावेळेला क्रमांक चेंज झालेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला हो पहिला येताना हा चेंडू मात्र स्टँड डाऊन दिला. सुपर डुपर स्टॉप 6 रन. आनंदचा बॅट म्हणून ब्रँडेड षटकार 6 रन धमाका उडवला आणि एक जंगी स्वागत केलं मात्र ओमकार पाटीलचं. परतवलं होतं पिन्सला त्रिफळा चेंडू आल्या आल्या मला बॅटचा तडाखा दिला. थर्ड अंपायरची मात्र मागणी केली गेली आहे. तिसऱ्यांदा आजच्या दिवसामध्ये पहिल्या दिवशी पाहायला लागलं की गोलंदाजांच्याकडून आक्षेप घेतला गेला आहे. मागणी केलेली आहे थर्ड अंपायरची. याच्या अगोदर 2 वेळेला भूमिका पाहिली होती थर्ड अंपायरच्या रूपामध्ये अमोल घरत. पण यावेळेला स्वतः जो ऑर्गनायझर आहे बेस्ट प्लेअर विराट कोहली यांना म्हणे ओळखणारा जाईल योगेश भोईर थर्ड अंपायरच्या रूपामध्ये ऍक्शन पाहण्यासाठी ऍक्शन पाहेल थर्ड अंपायर म्हणून विकेटच्या पाठीमागे याची भूमिका काय असेल ते मात्र निश्चित पाहायला मिळेल. योगेश थर्ड अंपायर म्हणून जात. 3 चेंडू ओमकारने टाकले. 10 धावा खर्च करताना एक त्रिफळाचेत केलं प्रिन्सला. ड्राईव्ह केलं. काऊ कॉनच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे एकदा पूर्ण करतो. आनंद 2 चेंडू खेळलाय 1 षटकांसहित पोहोचतो 7 वर. संघाची धावसंख्या 77 धावसंख्येला उत्तर देताना करावे 48 2 गडी बाद 19 धावा. वंश उत्तम ठाकूर स्कोरच्या भूमिकेत आहेत. त्या स्कोरच्या भूमिकेमध्ये गुणलेखक म्हणून चांगली अशी गुणलेखक पाहायला मिळते. तब्बल 19 धावा. दुसरं षटक चालू आहे. 19 धावा लागल्यात धावफलकावरती. परंतु 15.80 धावसंख्या काढायच्या प्रत्येक षटकामध्ये बलिषटक अतिशय दर्जेदार टाकलं प्रेमनाथ मुरबी कडून. येताना P1चं शुभने 8 धावा 1 गडी बाद. चांगल्या फळला स्विंग केलं. सॉक स्वीप येते एशच्या बॅट मधून. व्हॉट अ स्ट्रोक यार नो मॅन इज देअर. चेंडू तेज तरार गेला स्पेअर लेगला भेदून 4 धाव्यांसाठी 4 रन. तेवीस स्कोर बोर्ड होती. धावसंख्या लागते. अनोख्या अंदाजामध्ये काय करू नये डबल माइंडमध्ये गोंधळ होता. काय करू स्पेअर लेगला मात्र योजना केली होती. चेंडू टाकला ऑफ साइडला रीड केलं होतं. 2 षटकांचा खेळ संपलाय. उत्तर आहे 77 धावसंख्येला. यावेळेला करावे 48चा 2 गडी बाद 23. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. धावा मात्र भरपूर जमवायचा आहे कारण स्कोर लागले फक्त 23. आणखी 18 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. जी आवश्यकता ते पहिल्या षटकामध्ये रन रेट रिक्वायर्ड अस्किंग 15.80 तो लागले फक्त 11.5 धावांच्या सरासरीने 23. 18 चेंडू आणि 54 धावा.
18 धावांची ही रन रेट रिक्वायर्ड. जो आलेख आहे तो ग्राफ वाढला जातो. रन रेट रिक्वायर्ड मात्र 18 धावांच्या घरामध्ये. येणार चेंडू 18 चेंडू 54 धावा करावे 848. अगेन्स्ट खेळताना पिछा करताना 77 धावांचा 77 टू विन. धावा लागल्या 23. 2 षटकाच्या समाप्तीने 2 गडी बाद. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ ओ ओ लवली बॉलिंग गॅस फिंगर अप न करता चेंडू मात्र जातो अप स्टेनच्या वरती जाणार होता असं मात्र उत्तर दिलं कल्पेश अंपायरने. गोलंदाज समीर या स्पर्धेचा संकेत खेळताना दिसत नाहीये. ओ सुरेख चेंडू लाजबाब चेंडू. इज बॅक इन पवेलियन. बालाजी नामाने सुप्रसिद्ध नाव आहे खेळाडूचं आनंद, पण संपूर्ण क्रिकेट चाहते बालाजी नामाने ओळखतात. त्या फलंदाजांना मात्र साफ निराशा केली. खातं दणक्यामध्ये सोडलं याच्या पुढे रास्ता आली नाही. क्लीन बॉल होताना पाहिलं. तिसऱ्या गडीच्या रूपामध्ये बाद. 3 गडी बाद. धावसंख्या 23. खूपच बिकट परिस्थितीमध्ये आहे. स्कोर 77 धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या षटकाचा चेंडू क्रमांक दुसऱ्यावर मात्र त्रिफळाचित केलं समीर या गोलंदाज प्रेमनाथ उर्वी. पहिलं ओव्हर टाकलं शुभमनं 8 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवली. ओमकारनं 15 धावा मोजल्या, 1 सफलता मिळाली. समीरनं 1 धाव मात्र 2 चेंडू मोजले. तिसरा चेंडू टाकला आणि स्पेअरलेगला चेंडू वळवला. तिथे मात्र धावा काढायच्या आहेत कारण तिथे घोषित क्षेत्र नाही आहे. भिंतीला लागल्यानंतर धावा कितीही काढू शकता असं मात्र आयोजकांचा नियम आहे स्पर्धेमध्ये. जिथे डिक्लेअर झोन आहे तिच्या आतमध्ये आपल्याला 1 धाव मिळेल, पण डिक्लेअर झोन नंतर त्या भिंतीला लागल्यानंतर चेंडू आतमध्ये आला तर तुम्हाला धावा काढायच्या आहेत जेवढ्या तुम्हाला शक्य होईल. बॅटचा अंदरुणी किनारा आतला भाग लागला शॉर्ट लेगला मात्र धाव शॉर्ट फाईन त्याचे क्षेत्र आहे. झोन डिक्लेअर 1 धाव मिळते. 1 धाव मात्र जास्त नुकसान होणार नाही. मोठे मोठे फटके मारायच्या लागेल शक्यता मात्र इथे मोठे फटके जर आले तर शक्यता मात्र नाकारू शकत नाही. जवळपास पोहोचू शकतो हा संघ. स्विच शॉट बेहतरीन शॉट स्क्वेअर लेगला दिशा पॉइंटला म्हणावं लागेल. स्ट्रेटचा फटका दणकेबाज फटका बॅट मधून आलेला नवीन फलंदाज अक्षय मुसले. आज फलंदाज ज्याची मी वारंवार चर्चा करत होतो 316 ला हा फलंदाज लाजबाब चक्की शॉट मारतो. पॅडल स्वीप पल्लू स्कूप आपण हातखंड आहे पण यावेळी स्वीप शॉट मारला 4 धाव वसूल. फटका चांगला खोडत टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलं थेट गेला सिनी मिड. आपला धाव मात्र मिळत नाही. चांगल्या षटकाची समाप्ती. या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 1 विकेट घेताना समीरने 7. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या फक्त आणि फक्त आहे 30 वर. जाऊया एकदा पुन्हा गोड आवाज आणि आजच्या घडीतला अभ्यासू कमेंटेटर. 3 षटकाचा खेळ विघ्नेश संपलेला आहे. 77 धावसंख्येला उत्तर आहे फक्त करावे 30 करावे 48. कारण की सध्याचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कौतुक करून पहिले षटक शुभमने हाताळलं. सँडीसर फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या आणि ओमकारचं षटक माग महत्वाचं विकेट म्हणजे प्रिन्सची विकेट घेतली आणि या षटकात देखील खूप गोलंदाजी केली. आता मात्र जर पाहिलं तर 2 षटक असतील म्हणजे 12 चेंडू असतील आणि धावांची आवश्यकता 40 असेल. हे धावांचे डोंगर पार करायचं असेल तर तुम्हाला षटकार चौकारांची 47 धावांची आवश्यकता आहे. हे कठीण असं आव्हान आहे पण अजूनही हे आव्हान होऊ शकतं कारण अक्षय सारखा खेळाडू आहे. जर एका षटकात जर 25-26 धावा आल्या तर कमबॅक करू शकतो टीम. अजून टीमला आशा असेल 48 करावे संघाला. सँडी सर एकदम बरोबर म्हटलं. हा ओव्हर सांगून जाईल. फटका चांगला आहे. कव्हर पॉइंटला टप्पा उचली घेतले चकवला गेला आणि चेंडू मात्र या प्रकारचा आलस केला तर धावा मात्र पहाड.
डगआउटच्या दिशेने मात्र वाटचाल करताना फलंदाज चांगला फटका मधोमध घेतला होता, पण उंची मारली स्क्वेअर लेगला, सुरेख असं झेल टिपलं क्षेत्ररक्षक विक्की पाटील, कॉट विक्की पाटील ज्याने दर्जेदार खेळ केला. सुरेख अशी झेल टिपताना दिसतं एवढे विकी. फलंदाज यश बाद. विकेट क्रमांक 4 बाद होते. धावसंख्या लागले 35 वर. 34 4 गडी बाद. चौतीस धावा लक्ष्य 77 धावा अजूनही माजून जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता. 43 रिक्वायर्ड आणि चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू आणि 47 धावा. 43 धावा माफ करा. येणारे चेंडू 10 चेंडू 43. लक्ष कडी नाही, अशक्य नाही. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. अशक्य असं काही नसतं क्रिकेटमध्ये. येणारे चेंडू 10 चेंडू 43 धावा. गोलंदाज निघाला राईट राऊंड द विकेट. फटका वळवला स्क्वेअर लेगला चिरून तेज तर आउटफील्ड. चेंडू जाईल सीमा 4 रन. सुरेख फटका. डावकर हाताने मारला स्विच फटका. अक्षय मुसळेच्या बॅट चेतनच्या बॅट मधून 4 रन. चिल्या बेस्ट फिल्डर पर्व तिसरं होतं. त्या पर्व तिसऱ्या मध्ये एस फील्ड मध्ये हा गोलंदाज चर्चेमध्ये आला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, पण इथे धारदार फलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी करताना दर्शन दिलं. चौकाराने खातं खोलताना आपला दरारा निर्माण केला. पहिल्या चेंडूवर स्वागत केलं होतं चौकारानं, त्याच्यानंतर बळी घेतला चौकार. अशी कश्मकश पाहायला मिळते. गोलंदाज साजेश प्रेमनाथ मुरबीकडून आपलं पहिलं संघाकडून 4थं षटक. 9 चेंडूचा खेळ शेष आहे. धावा मात्र बऱ्याचशा काढायच्या लागल्या धावा. यावेळेला 77 धावसंख्येला उत्तर देताना करावे 48 38 धावा. 4 गडी बाद. 4 गडी बाद 38. साजेश कमजिंग बोर्ड टू चिल्या. चेतन नावा, पण चिल्या नावाने पूर्णपणे ते 48 करावं आणि सीवूड या नावाने मात्र हा प्रसिद्ध आहे. चिल्या खेळतोय. तर वाईड अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या मात्र पुढे सरकते करावे 48 ची 39 वर. गोलंदाज साजेश. स्ट्रोक चांगला आहे. टप्पा जाईल हातामध्ये भूषणच्या. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकदा मात्र मिळते. धावा मात्र मोठमोठे फटके मारले तरच 77 धावा कुठे आसपास दिसू लागतील. जवळपास पोहोचू शकते, पण क्षमता आहे. अक्षर मुसले चांगला फलंदाज आहे. चिल्या चांगले साथ मिळाली तर निश्चित सामन्यामध्ये चुरस निर्माण करू शकतात, पण कष्ट घ्यावे लागतील. या सामना जिंकायचा असेल तर. राईट मोर द विकेट. फटका चांगला बॅट मधून अक्षय मुसलेच्या. जायच वेळेला ओलांडून गुड बॅटिंग. शॉर्ट टर्म प्लेनचा चेंडू होता. बॅकफुटवर गेला आणि त्याला हुक करताना दिशा दिली वरून स्क्वेअर लेगच्या षटकार. बॅट मधून अक्षय मुसले. धावसंख्या 6 ने वाढते पुढे 46 वर. अजून या ओव्हरचा शेवटचा चेंडू बाकी. साजेस कमजिंग बोल टू अक्षय. लपली बॉलिंग फुल लेंथ ऑफसाइड ऑप्शन. इथे बीट झाला गतीला. सरळ हातामध्ये विकेट किपर ओमकारच्या. एंड ऑफ द 4. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावा लागल्या धाव पळकावर करावे 48 च्या 46. येणारे चेंडू आहे शिल्लक 6 चेंडू आणि 31 धावा. 2 वेळेला पाहायला मिळालं होतं. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलेलं होतं रिद्धी सिद्धी कोपरी जिंकण्यासाठी हाच आकडावाला होता. 6 चेंडू 31 आणि यावेळेला 6 चेंडू 31 धावा. गोलंदाजासाठी मात्र प्रेमनाथ मुर्मीकडे निर्णायक षटक टाकण्यासाठी शुभम ठाकूर चांगला गोलंदाज आहे. गोलंदाजाने P1चं षटक टाकलं. 8 धावा खर्च केला. 1 सफलता. यावेळेला गरज आहे 31 धावांची जिंकण्यासाठी. चिल्या चेतन हा स्ट्राईक एंडला. 6 चेंडू आणि 31 धावा. मध्यंतरी धावा आल्या असतील सामन्यामध्ये मार्ग कडाटणी, कारण पहिलं आणि तिसरं षटक मात्र खूपच कंजूशीचं होतं. त्या षटकामध्ये धावा मिळाल्या असते तर चुरस वाढली असती. 15 पर्यंत हा टार्गेट आला असता, परंतु ते टार्गेट आहे 6 चेंडू 31 धावा जिंकण्यासाठी. 77 ला उत्तर देताना पहिला चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर. अरे यावेळेला कोणताच इशारा केला नाही अंपायरने. अर्थातच चेंडू डॉट. 5 चेंडू 31. 5ही षटकार मारले तर विचार करू मी विकेटचा. हो यार्कर, चांगला यार्कर होता शुभमचा, खणून काढला. पण धाव मात्र मिळते चिल्याला. चेतनला फक्त 1.
तर शुभम ठाकूर आपल्याला विनंती केली आहे आपण या व्यासपीठावर आपल्याला आमंत्रित केलं जातं. योगेश भोईर आपल्याला आमंत्रित करतात. शुभम ठाकूर प्लीज आपण मंचावर आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. 4 चेंडू 30 धावा. गोलंदाज शुभम ठाकूर बॅकपेटवर गेल्या जागा बनवली. येते तेच तरर फटका अक्षय मुसलेच्या बॅटमधून. फक्त एक धाव हार्ड लगार. एक धाव मिळते. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 29. 3 चेंडू 29. ही लढत आहे. हा सामना हातून निष्ठच चाललेला आहे. पुन्हा मी आवाज देतो शुभम ठाकूर कोपरी गाव. आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. उत्कृष्ट फलंदाज ज्याची गणना केली जाते असं नितीन भुईर मला सांगतात जे प्रमुख या स्पर्धेचे आयोजक आहेत. स्विचचा फटका परंतु हातामध्ये झेल देऊन गेला अक्षय मुसले. बॅक इन पवेलियन. सामना जबल हातून सटाकल्या म्हणायला हरकत नाही कारण 2 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता. लगेचच सामना आपण पाहणार आहोत. एक आहे रायगड चा श्रावी 11 जीवदानी बामण डोंगरी आणि जिंकणारा यांच्यामधून 2 हात करेल. मग काय तो करावे 48 असेल का प्रेमनाथ मुरबी अगोदर आम्ही घोषित करणार नाही. क्रिकेट आहे काय सांगावं काय चमत्कार घडेल त्यासाठी आकडे आम्ही अगोदरच घोषित करणार नाही. पण सामना खुला झालेला आहे. स्पष्ट झालेला आहे कोण जिंकणार. 2 चेंडू 29. फलंदाजीला येतो दीपक शिंदे. डावखुरा असा खेळाडू 40 ओलांडल्यानंतर मात्र या संकल्पना चांगली गोलंदाजी टाकत पण यावेळेला करावे 48 करून फलंदाजीसाठी उतरताना दीपक शिंदे. 2 चेंडू मध्ये धावा काढायच्या ते 29. जबल हा सामना मात्र हातरून निष्ठच चालय करावे 48च्या. शुभम ठाकूर राईट टाइम ऑन द विकेट. जोरदार मारण्याचा प्रयास केला होता. बॅटचा बाहेर लागून गेला होता. विकेटच्या पाठीमध्ये 1 धाव मिळते. 1 धावने खातं खोलतो फलंदाज दीपक शिंदे आपला स्वतःचा. 1 चेंडू 28. 1 चेंडू 28 जिंकण्यासाठी करावे 48. जिंकणारा संघ लगेच 4 ओव्हरमध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि ती सेकंड मॅच. त्याच्यानंतर अजूनही एक मॅच खेळायची आजच्या दिवसामध्ये. आज एक संघ सेमीफायनलला पोहोचेल. ड्राईव्ह केलं इथे मात्र हार्ड लक करावे 48 आणि कॉंग्रॅच्युलेशन प्रेमनाथ 11 मुरबी. कौतुक करायला लागेल कारण 27 धावसंख्येने मोठ्या फरकाने मात्र हे पराभव स्वीकारायला भाग पडलं. फक्त 3 धाबा खर्च केल्या शुभमने. 2 षटक शुभमने टाकली आपल्या कोट्यातली. शुभम ठाकूर प्रेमनाथ मुरबी 2 षटकामध्ये धाबा फक्त खर्च केल्या 11. 2 षटक नो मेडन 11 धावा 2 विकेट आणि मॅजिक फिगर मात्र जिंकून देण्यासाठी मोलाचं कार्य करतं प्रेमनाथ मुरबी. शुभम ठाकूर संकेतची कमतरता त्यांनी भासू दिली नाही कारण मोठा गोलंदाज मध्ये स्पर्धेमध्ये सामन्यात खेळताना दिसला नाही. त्याची उणीव मात्र भासून न देता त्याच्या तोडीस तोड